नमस्कार सर्वांना, सर्व शेतकरी मित्रांनो, सोना एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील मित्रांनो, ते अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, तो आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे जे आहेत, त्यांच्या नावाने एक शेतकऱ्यासाठी अपघाती विमा किंवा आपण अनुदान मदत म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा शेतामध्ये असताना अपघाती मृत्यू झाला किंवा अपघाती काही हात-पाय वगैरे निकामी झाले किंवा आपला कोणता अवयव निकामी झालाय, तर त्यासाठी आपल्याला 2,00,000ची अर्थसहाय्य म्हणजे 2,00,000चं अनुदान योजना आहे, ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने. तर आपण पाहूया नेमकं योजना काय आहे आणि त्या योजनेसाठी काय-काय कागदपत्रे कुठे जमा करायचे या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला आपण पाहूया मित्रांनो. आता हा एक जी-आर आहे, जुना जी-आर. ओके. हा जुना जी-आर आहे, ज्यामध्ये कधीचा 19 एप्रिल 2023चा. बरोबर. इथे काय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत. बरोबर. म्हणजे मान्यता दिलेली आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ पण भेटलेला आहे. बरोबर. यामध्ये आपण पाहूया सविस्तर माहिती. आता तुम्हाला हे सगळं वाचून दाखवण्यापेक्षा तुम्हाला मोजक्या-मोजक्या माहिती सांगतो मी तुम्हाला. आता होणारे अपघात काय-काय असू शकतात मित्रांनो? शेतामध्ये होणारे अपघात काय-काय असू शकतात? ते तुम्हाला मी सांगतो. पहिला आहे वीज पडणे. वीज पडून म्हणजे पावसाळ्याच्या जो पावसाळा वगैरे असतो की तेव्हा वारं वगैरे येतं तेव्हा विजा वगैरे पडतात. तर वीज पडून जर अपघात झाला, मृत्यू झाला, हे अपघात बोलू शकतो आपण. पूर आला, पुरामध्ये वाहून जात आहे शेतकरी किंवा काय होतंय त्यामध्ये. त्यानंतर सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे किंवा वेगवेगळे नैसर्गिक आपत्तीमुळे जे अपघात होतात, त्यासाठी जर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला किंवा काहींना अपंगत्व आलं, तर त्यांसाठी ज्यांच्या नावावरती जमीन आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या घरातील आणखी एक व्यक्ती, त्यामध्ये आई-वडील वगैरे कोणी आपण तसं बोलू शकतो, त्यांच्यासाठी ही योजनेचा लाभ घेऊ शकतात. बरोबर. 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जणांकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. बरोबर. आता यानंतर मित्रांनो अपघाताची बाब आणि किती अर्थसहाय्य भेटणार आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. ओके. त्यामध्ये बघा अपघाती जर मृत्यू झाला, तर ₹2,00,000. अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय निकामी झाले, तर ₹2,00,000 भेटणार आहेत. अपघातामुळे 1 डोळा, 1 हात किंवा 1 पाय निकामी झाला, तर ₹2,00,000 भेटणार आहेत. आणि अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात म्हणजे किंवा जर असं असेल तर ₹1,00,000 तुम्हाला अर्थसहाय्य भेटणार आहे. बरोबर. यानंतर ही जी योजना आहे मित्रांनो, या योजनेसाठी काय करायचे तुम्हाला दाखवतो. डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र काय-काय लागतील. बरोबर. हे बघा व्यवस्थित पाहून घ्या. पहिलं आहे 7/12 उत्तरं लागेल. त्यानंतर मृत्यूचा दाखला लागेल. जेव्हा मृत्यू झाल्यानंतर आपण ग्रामपंचायतकडून आपल्याला मृत्यूचा दाखला भेटतो. तो मृत्यूचा दाखला लागेल. त्यानंतर 3 नंबरचा आहे शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. म्हणजे काय, की तलाठी जे आता समज वडिलांची जमीन असते, ती आपल्या मुलाच्या नावावरती जाते. तर ते वारस हक्कांनी जी नोंद झालेली असते ती तलाठ्याकडे आपण नोंद करतो. तर त्या वारसाची नोंद झालेला एक कागद जो की नमुना नंबर 6 क पाहिजे. यानंतर शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीकरता शाळा सोडल्याचा दाखला असू द्या, आधार कार्ड असू द्या किंवा मतदान कार्ड, या सर्व गोष्टीपैकी काहीतरी एक असेल तरी चालतंय. 5 नंबरचा आहे मित्रांनो, प्रथम माहिती अहवाल स्थळ पंचनामा. म्हणजे काय, की एखादी गोष्ट झाल्यानंतर आपण तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत एक पंचनामा करून घेतो. तर ते पंचनामा रिपोर्ट लागणार आहे मित्रांनो. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सगळ्यात जास्तीत जास्त सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट लागणार आहे. यामध्ये बघा अपघाताचे स्वरूप दिले त्यांनी. रेल्वे अपघात असू द्या, पाण्यामध्ये बुडून मृत्यू असू द्या, जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का किंवा अपघात असू द्या, वीज पडून मृत्यू असू द्या, खून, उंचावरून पडून झालेला मृत्यू, सर्पदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या किंवा जनावरांच्या हत्येमुळे झालेला मृत्यू, या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला काय असणार आहे, ही मदत भेटणार आहे. आता या मदतीसाठी काय करायचंय, बरोबर, काय करायचंय तुम्हाला मी सांगतो. हे बघा, तुम्हाला मदतीसाठी मित्रांनो प्रोसेस आहे. ती प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगतो.
हे अपघात झाल्यानंतर तुम्हाला तातडीने किंवा आपण एक 30 दिवसामध्ये बोलू शकतो, 30 दिवसामध्ये तुम्हाला हे सर्व कागदपत्र जे आहेत ते संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आहेत. बरोबर. यानंतर इथे खाली दिलेला त्यांनी पॉइंट आहे, अपघातग्रस्त शेतकऱ्याबाबत प्राथमिक माहिती म्हणजे आपण माहिती दिली, कोणाला देणार माहिती? महसूल अधिकारी असतील, ग्रामसेवक बोलू शकतो आपण, त्यानंतर तलाठी आणि नंतर तहसीलदार यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करायचं आहे आणि त्याचा अहवाल जो आहे तहसीलदार यांना घटना झाल्यापासून 8 दिवसाच्या आत सादर करायचा आहे. बरोबर. आणि 11 नंबरचा पॉइंट आहे, तालुका कृषी अधिकारी यांनी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करून पात्र असलेले विमा प्रस्ताव संबंधित तहसीलदार यांच्याकडे सादर करायचे आहेत. बरोबर. आणि हे सर्व सादर केल्यानंतर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीमध्ये 30 दिवसाच्या आत संबंधित शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येतो आणि संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत जे अपघातग्रस्त शेतकरी असतील किंवा वारसदार असतील त्यांच्या बँक खात्यात ECS द्वारे निधी अदा करण्यात येतो. म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या बँक खात्यावरती तुम्हाला ते पैसे टाकले जातात. बरोबर. आता निवड कशी केली जाईल? गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा जी अनुदान योजना आहे त्याची निवड कशी जाईल? वारसदाराची निवड कशी केली जाईल बघा. पहिलं आहे अपघातग्रस्ताची पत्नी किंवा अपघातग्रस्त स्त्रीचा पती. त्यानंतर 2 नंबरचा आहे अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताची आई, मुलगा, वडील किंवा सून किंवा 7 नंबरचा आहे अन्य कायदेशीर वारसदार. एवढ्या सगळ्या वारसदारांपैकी एकाला ही मदत भेटणार आहे मित्रांनो. तर कधीही अपघात होतोय, आता अपघात व्हायलाच नाही पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे काळजी घ्या शेतकरी मित्रांनो. पण अपघात झाला तर तुम्ही या योजनेतून तुम्हाला तेवढंच जे आर्थिक मदत आहे सरकारकडून तुम्हाला मिळणार आहे. या मदतीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता आपण बाकीच्या गोष्टीसाठी नाही, पण नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आपल्याला काहीच करता येत नाही. म्हणजे जसं की वीज पडली, वाहून गेले वगैरे या गोष्टीसाठी तेवढी काळजी घ्यायची. आणि जर झालीच एक्सपायर वगैरे कोणी तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता पुरेपूर. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.